बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी पिंपळ, प्रकरण 14. तू खूप खुश आहेस? तुला दिसते ना, तुला माझी आठवण येत नव्हती कधी? न यायला काय झालं? आमच्या घरात तू आणि राजा सर्वांना माहीत आहेत. माझे सासरे म्हणालेही 2-3दा तुझा तो महेश आला नाही म्हणून. जशी काही आठवण होते मी ह्यांना सांगते. महेश, तू म्हणजे एक सुगंध आहेस. जवळून दरवळतोस तसा लांबूनही दरवळतोयस. निर्मला बोलत होती. अनुपमा महेशच्या लग्नाला सारे आवर्जून आले होते. निर्मलाचा पती वर्षानुवर्षे हिंदी मुल्कात राहिल्यामुळे हिंदी वाटत होता. क्या यार महेश बाबू, तुमने तो कमाल कर दी. शादी में ही नहीं आए? क्यों भाई? ऐसा कौन सा गुनाह किया हमने? तुम्हारी बचपन की सहेली के आंसू तुम्हारी याद में थमते ही नहीं थे. मैंने देखा देखा और उसे 5 धोती थमा दी हाथ में. पूछो क्यों? आंसू पोंछने के लिए. फिर नहीं रोई बाबा, हंसती रही, खिलखिलाकर हंसती रही. तब से आज तक हंसती ही रही है हम. जगदीश म्हणाला आणि सारे हसले. अनुपमाचे डोळे वारंवार हा निर्भय आनंद पाहून भरून येत होते. तसंच साहेबी महेशला संधी मिळताच म्हणत होते, महेश, माझ्या जीवनातला हा सर्वोच्च आनंदाचा क्षण तू दिलास. इतकी माणसं ह्या बंगल्यात जमलीत. हसण्याने बोलण्याने इथल्या भिंती जागा झाल्यात. इतकी वर्षे इथल्या भिंती मौन होत्या. महेश, खूप खूप प्रसन्न आहे मी. मधु कामिनीही अनिलसह राहायला आले होते. तिचा सात्विक शांत चेहरा, तिचं सात्विक सौंदर्य आणि शालीन वागणं महेशला जाणवत होतं. तसंच अनिल आणि जगदीशची काही वेळातच झालेली घट्ट मैत्रीही जाणवत होती. बंगल्याला घर पण आलं होतं. महेश आनंदात होता. निर्मला आपली न होण्याची खूप मजेत असण्याची निसरती चुटफुट त्याच्या मनात होती. साहेब कुठेही काहीही कमी पडू देत नव्हते. लग्न हा आनंद सोहळा आहे या शब्दाचा अर्थच इथे साकारला होता. लग्न हा तसा मंगल मिलन सोहळा, एकमेकांना समजून घेण्याचा, आनंदात आनंद मिसळण्याचा. सारेच प्रसन्नतेनं फुलले होते. महेश भारावला होता. निर्मला लग्नापूर्वी 8 दिवस अगोदर आली आणि घरचीच झाली. अनुपमा आणि निर्मला वर्षानुवर्षाच्या सख्या झाल्या. त्यांनी घराची जबाबदारी घेतली. साहेब महेशला म्हणाले, अनुपमाची आई नाही एवढं वगळता कुठेही काहीही कमी नाही. त्यांना काय झालं होतं? खूप त्रास करून घ्यायची सवय होती तिला. कोणतीही गोष्ट तिच्या मनाप्रमाणे घडावी हा तिचा आग्रह तसा मी पुरवतच होतो. पण तिच्या तीव्र संवेदनशील मनाला सारं तात्काळ हवं असायचं. त्यातूनच तिला हायपर टेन्शन सुरू झालं. हाय ब्लड प्रेशर हा तिचा रोगच झाला. तिने मग प्रयत्न करूनही 100 डॉक्टरांचं औषध घेऊनही ब्लड प्रेशर कमी झालं नाही. नॉर्मल आलंच नाही. त्यातून एक दिवस चित्ररेखाचं एक पत्र तिच्या हाती आलं. पत्र अत्यंत साधं, खुशालीचं, केवळ औपचारिकतेनं 4 ओळी लिहिलेलं होतं. पण त्या 4 ओळीतून तिला माझ्या प्रेमाचा गंध जाणवला. मला मधु कामिनी नावाची मुलगी आहे आता काल परवा कळलं. तिची लहान बहीण मधुवंती अनुपमाची मैत्रीण आहे, कॉलेजातली. बोलताना कळलं, पण तेव्हा तर काहीच कळलं नव्हतं. पण तिचं ब्लड प्रेशर कमालीचं वाढलं. समजावून सांगण्याची संधीच मिळाली नाही आणि तिला हार्ट अटॅक आला. काहीच करता आलं नाही. तिला वाचवण्याचे सारे प्रयोग संपले. एखाद्याच्या बाबतीत जीवन शोकांतिकाच आहे.
ती बदलणं त्याच्या हातात नसतं. पण एवढं मात्र खरं की आपण जीवनाकडे कोणत्या भावनेने पाहतो ती भावना महत्त्वाची. पण एका दृष्टीनं वाटतं मी एकटा झालो खरा, पण रोज परत जगताना अनुपमाच्या आईला खूप कष्ट घ्यावे लागले. ती यातून सुटली, तिला मुक्ती मिळाली. साहेब गहिवरले. एखाद्याच्या आयुष्यात सुखाची किंमत दुःखाच्या 100 पोत्यानं एक टोपली सुख याप्रमाणे असेल तर आपण तरी काय करणार? साहेब मधु कामिनीच्या आईला पुन्हा भेटला नाहीत? नाही, कारण ती कुठे होती हे कळलंच नाही. कळलं तेव्हा मी काही करू शकणार नव्हतो. ती जबलपूरच्या कोर्टात जज म्हणून काम करत होती. योगायोगाने ती मला भेटली, हसली आणि निघून गेली. हे एवढंच. आता लग्नात बोलवायचं त्यांना? नको महेश, आता जुने संदर्भ आठवायला नको. मनाला उगाचच अपराधी वाटतं. महेश मग काही बोललाच नाही. बराच वेळानं उठता उठता तो म्हणाला, साहेब तसं सारं विसरायचंच असतं. हे सारे अनेकांचे अनुभव घेऊन ही दुःख विरह व्यथा घेण्यासाठी प्रत्येक जण आपल्या सोनसळी वसंतात प्रेम का करतो? हा हा, तो मधभरा वसंतच याला कारण असतो. त्याची पावलं देह मनावर उमटू लागली की भानच संपतं. हा तारुण्याचा नवतर बहर येणाऱ्या परिस्थितीच्या वाऱ्याने गळून पडतो. मातीतल्या मोहराला कैच्या लगडत नाहीत. पुन्हा नवा बहर येतो. हे चालूच असतं, चालूच राहणार. पण मला चित्ररेखाला एकदा भेटावंसं वाटतं हे मात्र खरं. महेश न बोलता बाहेर पडला. बाहेरच्या हॉलमध्ये सारे बिग फुल खेळत होते. अनिल आणि जगदीश स्वभावानुसार खेळता खेळता ओरडत होते, हसत होते. ह्या दोघांना जेलमध्ये टाकलं तर दुःखी लोकांना सुख वाटतील, नरकात टाकलं तर स्वर्ग निर्माण करतील. महेशकडे कुणाचं लक्ष नव्हतं. मधु कामिनी खुर्चीवर खेळ बघत बसली होती. महेशकडे तिचं लक्ष जाताच ती उठली. काही हवंय का? फक्त पाणी. ती पाणी आणायला आत गेली तसा तो तिच्या मागे गेला. मधु कामिनी, तुझी आई इकडे कधी आली नाही? आत्ताच माझ्या आईची आठवण कशी झाली? साहेब म्हणत होते मधु कामिनीची आई माझी विद्यार्थिनी होती म्हणून. तिचा चेहरा एकदम उदास झाला. तुझे वडील काय करतात? वडील नाहीत सध्या. 2 वर्षांपूर्वी कार ऍक्सिडेंट मध्ये गेले. तुला माहित आहे? काय? काही नाही. मला माहित आहे तुला काय विचारायचे ते महेश. माझ्या आईचं साहेबावर प्रेम होतं म्हणून. खरं ना? हे अनिललाही माहित आहे. साहेबांनीच मला ओळखलं नाही, मी त्यांना ओळखलं. त्यांचा फोटो मी आईकडे पाहिला होता. मला तरी काहीच माहीत नव्हतं मधु कामिनी. माहीत नव्हतं तरी माहीत झालं असतं, कारण अशा गोष्टी लपत नाहीत. मग आई आता एकटीच? हो, नाईलाज आहे. माझ्याकडे यावं, मधुवंतीकडे जावं म्हणून खूप म्हटलं, पण येत नाही. तिचं तर 4 महिन्यांपूर्वीच लग्न झालं म्हणा, पण माझ्या लग्नाला 4 वर्ष होत आहेत. एक मनात आलं बोलू का? बोल ना, निसंकोच बोल. माझ्या लग्नाच्या निमित्ताने तुझी आई आली तर अनुपमाचं ती कौतुक करेल. आज तिला आई नाही. तिलाही वाटत असेल ना आई असती तर. तूच कर ना फोन, बोल सारं डिटेल्स. खरं म्हणतेस? पण अनुपमाला काय सांगणार? कदाचित माझ्यासारखं तिला माहीत असेल, नाहीतर मी सांगेन तिला. आई हो म्हणाली तर सांगेन मी तिला. तुझे बाबा सुंदर होते की आई? तू कुणासारखी आहेस? मधुवंती बाबांसारखी.
मी बरीचशी आईसारखी आहे. आई अप्सरेचं लावण्य घेऊन आली आहे. या वयातही ती अप्रतिम वाटते. कोर्टात एक दिवस जज तिला बारमध्ये म्हणाले, मॅडम, तुमच्या लावण्याने तुम्ही अर्ध्या केसेस जिंकता. मधु कामिनी काहीतरी आईबद्दल बोलत होती, पण महेशचं लक्ष नव्हतं. केव्हा एकदा फोन करतो असं त्याला झालं होतं. तो आपल्या रूममध्ये आला. त्याने दार बंद करून घेतलं आणि त्याने इन्क्वायरीतून फोन नंबर शोधून काढला आणि लावला. मनात भरभर बोलून टाकलं. तेव्हा अत्यंतिक मधुर स्वरात ती म्हणाली, बेटा महेश, मी आले असते रे, पण आम्ही मैत्रिणींनी अंदमानला जायचं ठरवलंय. बस 2च दिवसांनी. तिकडून आले की मी येईन, नक्की येईन. प्लीज माझ्यामुळे ट्रीप ही डिस्टर्ब व्हायला नको. खरं ना? तुझ्यासाठी, अनुपमासाठी माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद. महेश, मी येईन हं, निश्चित येईन. तुम्ही आम्हा दोघांना शुभेच्छा दिल्यात आणि साहेबांना. पुढे शब्द आले नाहीत. महेश वाट पाहत होता. खूप वेळाने पलीकडून आवाज आला, महेश, साहेबांना सांग तुमच्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेतच. मी येईन, खरंच येईन. महेशला मनोमन आनंद झाला. पुन्हा पुन्हा फोन करीत राहिलं तर साहेबांची चित्ररेखा त्यांना परत मिळेल, आणि मिळाली नाही तरी एकमेकांविषयी ते सहृदयतेने विचार करतील याविषयी त्याला संदेह उरला नाही. साहेबांसाठी एवढं करायचंय त्याने ठरवून टाकलं आणि मग लग्नाच्या संपूर्ण कार्यक्रमात अतिशय आनंदात आणि उत्साहात राहिला. साहेबांना तर आसमान ठेंगणं झालं होतं. कित्येक वर्षात घरी एकही समारंभ न झाल्याने शेकडो माणसं लग्नात सामील झाली होती. पाण्यासारखा पैसा खर्च केला. महेशच्या आईला तर त्याच्या भाग्याचा हेवा वाटला. निर्मलाची आई लग्नाला आली होती. ती राहून राहून म्हणत होती, चुकलंच महेश, आता ती चूक सुधारता येणं हे शक्य नाही. त्या वाक्याचा अर्थ महेशला कळला होता. तो हलकेच म्हणाला, माई, जीवनातले पुढचे रस्ते माणसाला अगोदरच कळले असते तर तो दुःखी झालाच नसता ना. शेवटी जे घडलं ते ईश्वर इच्छा म्हणूनच ना. निर्मलाने 8 दिवसात सर्वांना आपलंसं केलं होतं. तिचे सासू सासरे आले होते. ते म्हणाले, आमची निर्मला गुणाची आहे. जिथं जाते तिथं सोबत जाई जुई घेऊन जाते. आता चल पुरी. आमच्या निर्मलाला सुखाचं घर मिळालं. आणखी काय हवं? निर्मलाचे डोळे परतताना गच्च भरून आले. तेवर जगदीश हसत म्हणाला, क्यों भाई, इधर ही रहने का विचार है क्या? अरे मायके में तो हम तेरे साथ नहीं रह सकते. हमें देख, हम ससुराल आने के लिए तड़पते हैं. हमें तो कोई पूछता तक नहीं. निर्मला हसली. ऊन पावसाचा खेळ तिच्या डोळ्यांत होता. महेश बाबू, हम आपकी सहेली को इतना अच्छा और इतना सुखी रखेंगे कि उसे ससुराल मायका लगने लगे. तुम लोग खुश रहो. हम अभी चलते हैं. आप मराठी में कहते हैं ना, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. अशा काही स्टाईलने जगदीशने ती गाण्याची ओळ म्हटली की सर्व हसू लागले. अनुपमा सर्वांचं भरभरून करत होती. खूप दिवसांनी पाहुणे गेल्यावर महेशची आई आणि बाबूजी, त्याच्या 2 बहिणी निघाल्या. जाताना महेशने आईच्या हातात 5 लाखांचा चेक दिला. हे दोघींच्या लग्नासाठी, एवढंच तो म्हणाला आणि त्याची आई गहिवरली. आसवांच्या धारा लागल्या. स्वतःला सावरत ती म्हणाली, महेश, माझ्याजवळ बोलायला शब्द नाहीत. मी श्रीराम वाचला होता, पाहिला होता फोटोत, पण आज प्रत्यक्षात पाहते. तू साऱ्यांचं भलं केलंस पोरा. देव तुझं भलं करेल. महेश हसला. महेशची आई गोंधळली. तू माझ्यात श्रीराम पाहिलास. कदाचित तुझी दृष्टी बरोबरच असेल,
श्रीरामने आयुष्यभर दुसऱ्याच्या सुखासाठी केलं आणि अखेरपर्यंत त्याच्या नशिबाला दुःखच राहिलं. तू मात्र मला श्रीराम म्हटलंस, ते मी भरभरून देतो असं तुला वाटलं म्हणून. तुझ्या नशिबाला दुःख कशाला येईल? सुखात नांदशील तू, खरंच सुखात राहा. महेश आईच्या पायावर नमस्कारासाठी वाकला तेव्हा त्याच्या मस्तकावर हात ठेवत ती म्हणाली, सुखी राहा. त्या स्पर्शात महेशला स्वतःची आई आठवली आणि तो म्हणाला, काही अडचण आली तर कळव आई. प्रथमच तो आई म्हणाला होता. एकच मागणं आहे, तुम्ही दोघंही आपल्या घरी राहायला या. घर तुझंच आहे महेश. बाबूजीही भारावले. त्यांना काय बोलावं हे सुचेना. खूप दिवसांनी महेशला आणि अनुपमाला निवांत वेळ मिळाला होता. अनुपमा अत्यंत प्रसन्न होती. महेशने स्वतः तिच्या मित्रमैत्रिणींचा सन्मान केला होता. त्याने पुन्हा पुन्हा यावं असा आग्रह केला होता. खरं तर महेशला जवळून कळलं होतं, अनुपमाचे इतके सुंदर आणि धनाढ्य मित्र खरंच आपल्याला काय म्हणत असतील. तो आनंद बॅनर्जी पाहत राहावा असा देखना. पैशात बुडालेला त्याने तर अनुपमाला हिऱ्याचं नेकलेस प्रेझेंट दिलं. तो नरोत्तम दास स्वतःच्या घरचं लग्न असावं असा तो वावरत होता. त्यानेही नवीन आयवाची म्युझिक सिस्टीम तिला भेट दिली. महेशला समाधान होतं की त्याची निर्मला आली होती. तिच्या सासर माहेरचे आले होते. मधु कामिनीही नव्याने झालेली मैत्रीण होती. अनिल होता. त्याचंही गणगोत कमी नव्हतं. तरीही कुठेतरी दृष्ट लागेल की काय ही भीती त्यालाच वाटत होती. त्याच्या मनात आलं, आपलं मनच शंकेखोर, संयमी, अस्थिर, अस्वस्थ. आजच्या युगाशी आपण नातं जोडू शकत नाही. सवंग झालेली तरुणाई, भरकटलेली मन, अंगावर वस्त्र लज्जा ओढी टाकून धुंद करणाऱ्या प्रणयगीतांच्या विकृती ओळी, बेधुंद नाचणं, गाणं, ओरडणं हे अजूनही पटत नाही आपल्याला. जुनाट विचार अजूनही गेलेले नाही. अनुपमासारख्या अद्ययावत आणि पाश्चात्य विचारसरणीच्या युवतीला सांभाळणं इतकं सोपं तर नाहीच. उलट तारेवरची कसरत होणार आहे. अनुपमाचं सहज जीवन आहे. ती ह्या वातावरणात वाढली आहे. तिला कुणीही परखं वाटत नाही. देह आणि मन ह्या वस्तू वाटतात. प्रसंगी त्या ती कोणालाही केव्हाही वापरायला देऊ शकते. काय गंमत आहे. उद्या आनंद बॅनर्जीने तिचा देह उधार मागितला तरी सुद्धा ती सहज देईल. आपण ठिकठिकाणी स्वतःला आवळत जाऊ. लहानपणी कृष्णाची मूर्ती निर्मलाला देऊन टाकणारी अनुपमा आजही तशीच महादानी आहे. त्याच्या मनात विचार येत होते. त्या दिवशी खूप उशिरा अनुपमा महेशच्या खोलीत आली. त्याला जागत बसला पाहून ती म्हणाली, मला वाटलं तू झोपला असशील. नुसतं झोपायचं असतं तर लग्न कशाला केलं असतं, आणि लग्न केल्यावर आता तुझ्या विना झोप कशी येणार. पण एवढा विचार कसला करत होतास. तुझाच, अगदी तुझाच, तुझ्या मनाच्या मोठेपणाचा, तुझ्या सहजतेचा. तू सर्वांची आहेस, सर्वांसाठी जवळची आहेस हे जाणवत होतं. मला असलं काही जमतच नाही. प्रत्येकाला आपली वाटावी अशी तू. तुझ्या मित्रमैत्रिणींनी तुला शेकडो रुपयांची प्रेझेंट दिली. त्यात विशेष काय झालं. मी त्यांना दिलं ते माझ्याजवळ भरपूर पैसा होता आणि तो खर्च करावा म्हणून. आणि त्या लोकांचंही नेमकं हेच. वडील इतकं कमावून ठेवतात की संपत नाही. त्यातून आजकाल 1-2च मुलं प्रत्येकाला असतात. पण एवढा पैसा 4-2 कुटुंबाचा 2 पिढ्यांचा खर्च होतो. पुरे पुरे. त्याच्या डोक्यावर हात ठेवत ती म्हणाली, केव्हा कोणते विषय तुझ्या डोक्यात यावेत याची गंमत वाटते. तिने त्याच्या गळ्यात मिठी मारली. त्याच्या छातीवर डोकं घुसळलं. तिच्या स्पर्शाने मनावर जादू केली. प्रत्येक अवयव जागा झाला. साद घालू लागला. आपले हट्ट पुरवावे म्हणून प्रयत्न करू लागला. बाहेर रात्र चढत होती. रात राणी फुलत होती.
पाऊस संपून सुखद गारवा सुरू झाला होता. प्राजक्ताला बहर आला होता. तशीच फुलली होती चहू अंगाने मधुमालती. खिडकीच्या झिरझिरीत पडद्यातून चंद्र हळूच लोकावला होता. चंद्रकिरणाने ग्रेनाईटच्या टाईल्सवर जाळीच्या पडद्यातून सुंदर नक्षी काढली होती. परमेश्वराचं हे नितांत सुंदर रूप पाहून महेश सुखावला. त्या अप्रतिम कलाकाराला मनोमन नमस्कार केला. रात्र अधिक गडद झाली होती, अधिक निस्तब्ध झाली होती. मौनालाच अर्थाची पालवी फुटली होते. निस्तब्धतेतून अनेक नाद अंतरंगात झंकारले होते. एकमेकांची प्रचंड ओढ निर्माण करून विधात्याने सजीव कलाकृतीचं बीज रोवलं होतं. सारच सुंदर, अनुपमेय, अप्रतिम होतं. एका चैतन्याला दुसऱ्या चैतन्याचा घट्ट स्पर्श होत होता. सार हवंसं, अधिक हवंसं वाटत होतं. देहाची मनाची प्रचंड भूक हलके वाढत गेली होती. अनिवार्य वेगाने उसळलेलं रक्त शरीरभर धावत होतं. स्वतःच्या देहातला हा नवा आविष्कार पाहताना महेश चकित झाला होता. देहातून मन वेगळं होऊन या साऱ्याचा विचार करू लागलं होतं. महेशला जाणवलं की अनुपमासारखं उसळून आपण येत नाही. आपलं रक्त कितीही अनिवार्य वेगाने धावतंय असं वाटलं तरी आपली प्रकृती शांत असल्यानं ते उसळत नाहीये. हीच आपल्या प्रकृतीत धुसमुसळेपणा नाही. फुलवत फुलवत रातराणी फुलावी तसं आपलं आहे. ओढून ओरबाडून तुटून पडून काही बळकावण्याची वृत्ती नाही आहे आपली. कदाचित आपण बरोबर असू, कदाचित अनुपमाची अधीर थोडी अधाशी वृत्ती बरोबर असेल. तिचा तसा स्वभावही अधीरतेचा आहे, लुटून देण्याचा आहे. चंद्र आकाश मध्यावर आला होता. निरभ्र फिकट निळ्या आकाशात तो शांत, संयमी, स्निग्ध आणि प्रौढ वाटत होता. सद्ग्रस्तासारखा संतही वाटत होता. आपलं शरीर तरुण आहे, पण मन मात्र असंच समाधानी पुरुषासारखं आहे. कदाचित आपण इतकी वर्षे जी कला साधना करतो आहोत, त्या कलेत आलेल्या घडवलेल्या महान चित्रकारांच्या मूर्ती आपल्याला त्याचं महान कार्य, त्यांचं आचरण, त्यांचे आदर्श, त्यांची सामाजिक हितप्रवृत्ती यांचा अभ्यास घडवत होती. महान व्यक्तित्वांच्या स्पर्शाने त्यांच्या साकारलेल्या स्वतःच्याच हाताने घडवलेल्या प्रतिमांनी आपण स्वतःच गदगद झालोत, भारावलोत. आपल्या हातात ईश्वराचे हात आहेत हे साहेबांचं वाक्य मग कधीही विसरता आलं नाही. म्हणूनच आपलं मन संस्कारक्षम, मन संयमित झालं. उसळणाऱ्या सागर लाटांना किनारे मिळावेत तसे किनारे तयार करत राहिलं. अनुपमा अस्वस्थ होती. तिला हवा तसा प्रतिसाद त्याला देता आला नसल्याची जाणीव महेशला होत होती. तो स्वतः अत्यंत समाधानी होता. सुग्रास जेवणाच्या ताटातलं समाधानानं जेवावं तसं त्याला वाटत होतं. आयुष्यातला पहिलाच प्रसंग त्याला अतीव सुख देणारा होता. परंतु अनुपमा अस्वस्थ का याचा त्याला अंदाज येईना. तो समाधानाने झोपला. अनुपमा खिडकीतून दिसणाऱ्या चंद्राकडे पाहत जागी होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.